नमस्कार, मी स्नेहांकिता. आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कॅफे स्टाईल. आपल्याला फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे ते आपण पाहतोय. तर हे अगदी सोपी साधी रेसिपी आहे, सगळ्यांना जमू शकते, कोणी हे ट्राय करू शकतं आपल्याकडे. तर ती हे क्रिस्पी कसे बनवायचे ते आपण पाहूया. तर फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी इथे आपण बटाटे घेतलेत बघा. हे इंदोरी बटाटे थोडेसे जास्त, खरं तर ह्याच्यापेक्षा लांबडे असलेले जास्त चांगले असतात. म्हणजे ते आकाराने ते चिप्स जसे असतात जे कॅफेमध्ये वगैरे मिळतात आपल्याला, ते मोठे करतात. पण मला अवेलेबल असे झाले म्हणून घेते. पण हा इंदोर बटाटा आहे. तर आपल्याला हे काय करायचंय, पहिल्या याच्या साली काढून घेऊन आपल्याला हे पाण्यामध्ये टाकायचंय. तर इथे बघा, आपण सर्व बटाटे हे सोलून घेतो. आता आपल्याला हे कट करायचे. तर कट करताना काय करायचं, हे बघा, ही बघा साईज दिसते ही, हे बघा फ्राईजची ही एवढी, हे बघा एवढी आपण ही घ्यायची आणि आपल्याला असे हे फ्राईज कट करायचे. असे मोठे मोठे जेवढे येतील ना, हे बघा अशा पद्धतीने एवढे लांबडे येतात, व्यवस्थित कट करायचे. एक साईज जेवढं कट करता येईल तेवढं करायचं. असं आपण सगळे बटाटे आपण हे आधी कापून घेऊया, असे कट करून घेऊया. इथे बघा, आपण हे जेवढं शक्य होईल तेवढं एक साईज मध्ये आपण हे कापून घेतलेले आहेत व्यवस्थित. आता ह्याला 2-4 वेळा आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं. पूर्ण स्टार्च जाईपर्यंत आपल्याला हे चांगलं धुवून घ्यायचं. आता बघा, हे पाणी आपलं क्लीन होईपर्यंत आपण हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे थंड पाण्यामध्ये हे आपल्याला 15 ते अर्धा तास तुम्ही हे पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे. हे सगळे आपण जे चिप्स कापलेले आहेत ते. आता बघा, पाणी इथे आपण तापायला ठेवलं होतं. आता आपण ह्याला मीठ घालतोय त्याच्यामध्ये आणि 1 चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये व्हिनेगर घालायचंय. त्याच्यामध्ये आता आपल्याला हे फ्राईज टाकायचे. तर आपण हे चिप्स जेव्हा टाकतो तेव्हा पाण्याचं टेम्परेचर हे कमी येतं, त्याच्यामुळे पुन्हा उकळी येऊ द्यायचं आपल्याला पाण्याला ह्याला. आणि मध्ये मध्ये थोडंसं हलवून सुद्धा घ्यायचंय या पद्धतीने. इथे बघा, आपले फ्राईज बऱ्यापैकी उकडलेले आहेत. आपल्याला हा 70 ते 80 करायचा. तर कसं बघायचं, शिजलाय आपला व्यवस्थित. इथे बघा, फ्राईज असा हा व्यवस्थित तुटला आहे बघा, हे व्यवस्थित शिजलंय. आता ह्याला आपण काढून घेऊया. हे बघा, इथे आता काय करायचं, आपण हे जे बटाटे घेतलेत त्यात आपल्याला ह्या असं हे कॉटनचं कापड घेतलंय मी एक, त्याच्यावर आपल्याला हे असं पसरून द्यायचं आहे. आणि ह्याच्यातलं पाणी आहे ना, सगळं आपल्याला हे असं सगळं पसरवा आणि असं शक्यतो असं टिपून घ्या व्यवस्थित. सगळं पाणी असं व्यवस्थित आपल्याला हे टिपून घ्यायचं आहे. इथे बघा, आपले बटाटे हे व्यवस्थित बघा सुकलेले आहेत. आपण त्याचं पाणी पूर्ण टिपून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मी ह्यातले थोडेसे जे हे आहेत ना, हे मी बघा ही अशी प्लास्टिकची पिशवी घेतले, त्याच्यामध्ये मी असे हे बघा असे भरणार आहे आणि ह्याला व्यवस्थित सील पॅक करून फ्रीझरमध्ये ठेवणार आहे. इथे बघा, मी अशी ही व्यवस्थित ही जी पिशवी आहे सील केलेली आहे. तुम्ही झिपलॉकवाली तुम्ही पिशवी घेतलात आणि त्याच्यामध्ये असं ठेवलं ना तर ते बेटर असतं. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी असं ही सील करून घेतले बघा व्यवस्थित. आता हे आपल्याला व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. हे एक आपण पॅक केलं आहे, हा वेगळा केला आहे. त्याचं कारण असं आहे की हे आपल्याला उपवासाला वगैरे कधीही आपण वापरू शकतो. तर दुसरी पद्धत काय ते आता दाखवते तुम्हाला. इथे मी 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेते बघा.
त्याला असं व्यवस्थित त्याला पूर्ण असं आपलं हे कोट करून घ्या त्याला कॉर्नफ्लॉवरने. हे सुद्धा आपण काय करणार आहोत, प्लास्टिकमध्ये भरणार आहोत. इथे बघा मी आता कॉर्नफ्लॉवर लावलेले हे जे चिप्स आहेत आपले, ते सुद्धा मी तसेच त्याच प्रकारे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवले. तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये जरी हे ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं. अशा पद्धतीने तुम्ही जर फ्रीजमध्ये हे स्टोअर करून ठेवलं ना, तर ते 2-3 महिने आरामात तुम्ही ते वापरू शकता. कधीही काढून तुम्ही फक्त फ्राय केलं तुमचं तर कधीही तुम्ही हे बघा, हे पण मी आता दाखवते तुम्हाला इथं दोन्ही एकत्र. हे कधीही तुम्ही फ्राय केलं ना तरी चालू शकते. 2-3 महिने आरामात तुम्ही कधीही संध्याकाळच्या वेळेत तुम्हाला वाटलं, मुलांना वाटलं तुमच्या की बाबा फ्राईज खावीशा वाटतात, तर असे जर तुमच्याकडे स्टोअर केलेले असतील तर लगेचच तुमचं काम होऊन जाईल. आता हे फ्रीजमध्ये ठेवूया. तर इथे पहा, आपण फ्राईज आपण हे बघा, अशा प्लास्टिक हे मी काढले आहेत. हे फ्राईज कॉर्नफ्लॉवर लावलेले फ्राईज मी काढून घेतलेत. या अशा पिशव्यांमध्ये आपण पॅक केलं होतं त्याला आणि फ्रीजमध्ये करून ठेवलं. मी तळायच्या आधी थोडा वेळ 10 मिनिटं बाहेर काढून ठेवलं होतं त्याला, जेणेकरून ते बर्फाचं त्याचे क्रिस्टल्स असतील ते थोडे निघून जातील म्हणून. तर आता आपण हे फ्राय करून बघूया. तर इथे आपण हे जे आपण फ्राईज तेलात टाकल्यानंतर तेल थोडं उडणार आहे, त्याला ऑप्शन नाही आहे कारण आपण हे फ्रीज केलेले आहेत, त्यामुळे थोडंफार तेल उडणारच आहे. तर तुम्ही काय करा, तेल कडकडीत तापून घ्या आणि हे फ्राईज टाका तेलामध्ये आणि थोडा 2 मिनिटं गॅस बंद केला तरी चालेल, किंवा टाकायचं आणि थोडं साईडला व्हायचं, गॅस थोडासा कमी करून. तर आता आपण हे फ्राईज ह्याच्यामध्ये टाकूया. तेल चांगलं तापलंय. मी हे 2 बॅच मध्ये तळून घेणार आहे फ्राईज. मी थोडे कॉर्नफ्लॉवर लावल्यामुळे थोडे चिकटतात. तुम्ही थोडस ते साईडला केलं, एक 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 सुट्टे करून मोकळे करायचे आणि टाकायचे, म्हणजे ते चिकटत नाही. हे बघा, त्याला आपण थोडं उकडून घेतल्यामुळे मीठ घालून, आतमध्ये त्याच्या ऑलरेडी तेल मीठ गेलेलंच असतं, मुरलेलं आहे. मग आता काय करायचं, आपल्याला थोडं हाफ डन करून आपल्याला हे काढून घ्यायचं. तर आता मी काय करते, हे हाफ डन झालेत आपले, ते मी असे या घाऱ्यामध्ये काढून घेते व्यवस्थित. हे पहा, आता काय करायचं आपल्याला, उरलेले जे आपली बॅच आहे हे पहा, हे पण आपल्याला आता हे फ्राय करून घ्यायचे. पहिले आपण फ्राय केले हाफ डन, तसेच आपल्याला हे सुद्धा करून घ्यायचे. इथे बघा, आपण परत एकदा तेल तापवलंय आणि हे बघा, आपण हे हाफ डन केलेले फ्राईज आहेत, हे आपण काढून घेतलेले. आता हे चांगलं तेल आपल्याला कडकडीत तापवून घ्यायचं आपल्याला. 2 मिनिटं तापू द्यायला तेल. तेल बघा आपलं चांगलं तापलंय व्यवस्थित. आता आपल्याला काय करायचंय, 1 मिनिट हे आपल्याला पुन्हा फ्राय करून घ्यायचे. हे सगळे मी 2 बॅच मध्ये जे फ्राईज काढले होते तळून, ते आता मी सगळे हे ह्याच्यामध्ये टाकते. हे बघा,
व्यवस्थित मोकळे करून आपल्याला आता फ्राईज तळून घ्यायचे व्यवस्थित. इथे बघा, हे बघा आवाज तुम्ही ऐकू शकताय बघा, अगदी कुरकुरीत झाले. दोनदा फ्राय केल्यामुळे हे चांगले क्रिस्पी होतात. तर आपल्याला काढून घेऊया आपण व्यवस्थित सगळे. हे फ्राईज आपण हे टिश्यू पेपरवर काढूया. जर तेल ह्याचं निथळून द्यायचं आपल्याला व्यवस्थित. थोडं तेल ह्याच्यावर टिश्यू पेपरवर आपल्या टिपलं गेलं की आपल्याला ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो. फक्त आपल्याला जर मसाला नको असेल तर ह्याच्यावर फक्त मीठ टाकून, हे गरम असताना थोडस मीठ टाकलं की काम होऊन जातं. आणि आपल्याला आता आपण मसाला फ्राईज बघतोय, तर त्यासाठी कोणता मसाला घालायचा ते आपण बघूया. आता हे फ्राईज आहेत ते आपण या बाउलमध्ये काढून घेऊया. आता हे गरम असतानाच आपल्याला काय करायचं, आपल्याला ह्याच्यावर मसाला टाकायचा. ह्याच्यामध्ये मी तिखट घेतलंय, मीठ घेतलंय, थोडासा चाट मसाला आहे आणि ते टाकणार आपण. तुम्हाला ज्या फ्लेवरमध्ये फ्राईज हवे असतील त्या फ्लेवरमध्ये तुम्ही बनवू शकता. बाजारामध्ये पेरी पेरी मसाला पण मिळतो, किंवा तुम्ही चीज पावडर जरी मिळते ती टाकली तुम्ही तरी चालेल. हे बघा, आवाज बघा तुम्ही, मस्त कुरकुरीत झाले. आता हे बघा आपले चांगले हे मिक्स करून तयार आहे. आता आपल्याला हे सर्व करूया आपण. आपण इथे केचप घेतलंय बघा, तुम्ही मॅयोनीज घेतलं तरी चालेल. आपले फ्राईज अशा पद्धतीने तयार आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला ती सर्वप्रथम तुमच्या मोबाईलला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.